नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताय ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो. आपल्या टॉक शोमध्ये लेखक, कवी, कलावंत, दिग्दर्शक, चित्रपट, सिनेमा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो, त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेत असतो. आज आपल्यासोबत प्रशासनात काम करणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, संवेदनशील व्यक्ती असणारे जमीर लेंगरेकर इथे उपस्थित आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. लेंगरेकर सर उल्हासनगर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सर, महत्त्वाच्या पदावर तुम्ही काम करता आहात, प्रशासनात तुम्ही आहात, परंतु सरांचा मूळचा पिंड हा शिक्षकाचा आहे. एक लेखक त्यांच्यामध्ये दडलेला आहे. आपण पुढे सरांकडून सगळ्या गोष्टी जाणून घेणारच आहोत. परंतु सर, मला सुरुवातीलाच तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही प्रशासनात आहात गेली काही वर्ष, आधी शिक्षक होतात, तिथून इकडे कसे वळलात? माझ्या जर जीवनाचा प्रवास बघितला तर मी खरं तर 12वी विज्ञान शाखेतच ठरवलं होतं की प्रशासकीय अधिकारी व्हायचं. याच्यासाठी माझ्यासमोरचं उदाहरण होतं म्हणजे ते आमच्या जिल्ह्यातले विश्वास नांगरे पाटील, की त्यांचं मी 12वीत असताना त्यांचं IPS म्हणून सिलेक्शन झालं होतं आणि त्यांची बातमी मी पेपरमध्ये वाचलेली, आकाशवाणीवर त्यांची मुलाखत देखील ऐकली होती आणि मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचं उत्तर देखील त्यांनी मला तत्परतेनं दिलं होतं आणि मला BSc ॲग्री करण्याचा एक सल्ला दिला होता. आणि दुर्दैवानं म्हणा, मला काही अडचणीमुळं BSc ॲग्री करता नाही आलं आणि घरच्यांच्या आग्रहास्तव आणि आजूबाजूचा आमचा भाग बघितला तर तिथं शिक्षकांना असलेला मान सन्मान पाहता की शिक्षक होणं एक चांगलं असतं असं आईवडिलांच्या मनावर आणि आमच्या वडिलांचे काही शिक्षक मित्र असल्यामुळं मला शिक्षक होण्यासाठी घरातून त्यावेळी एक दडपण म्हणा, त्यामुळे मी D.Ed केलं आणि D.Ed केल्यानंतर लवकर त्या काळात नोकरी नसल्यामुळे मी क्लासेस चालवले आणि 2003ला मी शिक्षण सेवक झालो. आणि शिक्षक झाल्यानंतर त्यावेळी माझ्या मनात जी सुप्त इच्छा होती की आपल्याला प्रशासनात यायचंय, म्हणून मी विक्रीकर निरीक्षक जी परीक्षा आणि राज्यसेवाही देत होतो. तर त्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा घोटाळा बाहेर आला होता, त्यामुळे वेळेवर परीक्षा होत नव्हत्या, पारदर्शकता नव्हती आणि त्या काळात जाहिरातीही वेळेत येत नव्हत्या. एक जाहिरात आली की साधारणपणे 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागायचा. आणि आम्ही 2005ची मी राज्यसेवा विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा दिली होती. त्याच्यामध्ये STI PSI असिस्टंट अशी एकत्र परीक्षा असायची. तर त्या परीक्षेची पूर्वपरीक्षा 2006ला झाली, 7ला मुख्य परीक्षा झाली आणि 8ला आमची मुलाखती आणि निकाल लागला आणि 2009ला मी विक्रीकर निरीक्षक म्हणून पुण्यात रुजू झालो. तर या 4.5 वर्षात मला पूर्ण एक परीक्षा पास होण्यासाठी वेळ गेला. हा एक अनुभव होता. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मग मला लक्षात आलं की अरे, विक्रीकर निरीक्षक या पदापेक्षा अजून बरेचशी पद आहेत, ती पूर्वी माहिती पण होती, परंतु एक ग्रामीण भागातून आलेलो, कुठल्याही प्रकारचा क्लास किंवा कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना एक स्वतःहून मी ती तयारी करत होतो. आणि त्यामुळं चुका आणि शिका, ट्राय अँड एरर या मेथडवर माझा मी अभ्यास करून इथपर्यंत आलो. मग मी राज्यसेवेला त्याच्यानंतर फोकस केलं. राज्यसेवा परीक्षा मी 2010, 11 आणि 2012ला देखील दिली आणि 2012च्या परीक्षेमध्ये मला मुख्याधिकारी गट किंवा उपायुक्त महापालिका असं ते पद आहे, तर ते मला मिळालं. आणि त्याच्यानंतर मी उल्हासनगर महापालिकेत माझी पहिली नियुक्ती झाली उपायुक्त म्हणून याच महानगरपालिकेत. बरं. आणि पुन्हा आता तुम्ही अतिरिक्त आयुक्त म्हणून याच महानगरपालिकेत आहात. इथे आल्यानंतर मी साधारणपणे 2.5 वर्ष 2014 ते 2017 पर्यंत मी काम केलं. 1 जुलैला मी पनवेल महानगरपालिकेत बदली झाली, म्हणजे तिथे साधारणपणे 3 वर्ष काम केलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मी तिथे होतो. त्याच्यानंतर माझी बदली सोलापूर महापालिकेत झाली आणि तिथून मी पदोन्नतीवर मी नगर परिषद प्रशासन संचालनालय वरळी इथं माझी नियुक्ती झाली. 6 महिने मी तिथं काम केल्यानंतर पुन्हा उल्हासनगर महापालिकेत मला अतिरिक्त आयुक्त म्हणून माझी नियुक्ती झाली. आता फेब्रुवारीमध्ये साधारणपणे मला आता 2 वर्ष होती. बरं. सरांचं वय फार दिसत नाही, परंतु प्रशासनाचा खूप मोठा अनुभव सरांच्या गाठीशी असं आपल्याला कळतंय. सर, तुम्ही बोलताना असं सांगताय की ग्रामीण भागातून आला आहात. नेमकं कुठलं तुमचं बालपण? माझं गाव कडेगाव, जिल्हा सांगली. तसं तर आमचं गाव किंवा आमचा जिल्हा म्हटला तर एक स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव ऐकलं असेल, तर प्रति सरकारचा तो भाग होता. आणि पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांचं जन्मगाव आमच्या गावापासून 10 किलोमीटरवर देवराष्ट्र हे गाव. कर्मवीर अण्णांची आमची इथली कर्मभूमी आहे. आमच्या जिल्ह्यात विविध म्हणजे लढ्यामध्ये लढणारे क्रांती अग्रणी JD बापू लाड असतील किंवा नागनाथ अण्णा नायकवडे असतील, तर क्रांतिकारकांचा आमचा तो जिल्हा.
आणि त्या ठिकाणी शिक्षण पण आमच्या अशा पद्धतीनं चांगलंच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून म्हणजे तिथं मी शिकलो. आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही तशीच तोडीस-तोड असलेली, त्या संस्थेत माझं ग्रॅज्युएशन झालं. त्यामुळे मला त्या भागात जो शैक्षणिक वारसा मिळाला आणि शिवाजी विद्यापीठातून मी MA एक्सटर्नल केलं मी. तर हे मला म्हणजे आमच्या भूमीतलीच ही शिक्षणाचं जे भाळकडू म्हणतो तर ते मिळाल्यामुळे मला एक वेगळी अनुभवाची शिदोरी म्हणा, शिक्षणाची शिदोरी ही मला आयुष्यभर पुरणार अशी माझ्या गावात आणि आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शिक्षण तर आहेच, पण कुटुंबात असं प्रशासनात वगैरे कोणी होतं का? नाही, कुटुंबाची अशी कुठली पार्श्वभूमी नव्हती. आणि माझे वडील तसे सामान्य शेतकरी आणि आमच्याकडे तसं कोरडवाहू शेतीच होती. अलीकडच्या काळात आमच्याकडे पाणी योजना झालेली आहे, टेंबू उपसा सिंचन योजना, त्यामुळे आमच्याकडे आता सुबत्ता वाढलेली आहे. मात्र त्या परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंब असल्यामुळे जे काही शेतीमध्ये खरीप आणि रब्बीमध्ये येणारं त्याच्यावरच आमचा घराचं जे काही चालायचं, त्याच्यामध्ये एक व्यवसाय म्हणून आमच्याकडे काही म्हशी होत्या, दुधाचा व्यवसाय घरात होता आमचा. तर हे घरचं थोडंफार याच्यातूनच आम्ही संघर्ष करत पुढे आलो. आणि घरात जर विचार केला तर मीच एकमेव म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेणारा. नंतर मी इथे नोकरी करत असताना विधी पदवी देखील धारण केली, म्हणजे लॉ ग्रॅज्युएट झालो. हे सगळं मी घरात एकमेव असा की आणि प्रशासनात देखील काम करणारा एकमेवच मी. बरं. म्हणूनच सर दर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी गावाकडे असतात आणि तिथे तुम्ही शेतीत काम करताना मला दिसता. नाही, दर शनिवार रविवार शक्य होत नाही, कारण की मी आता राहतो पुण्यामध्ये आणि माझं गाव कडेगाव सांगली असल्यामुळे मला 3-4 महिन्यातून गावी एकदा जातो. आता शेतीत एवढं काम करणं शक्य होत नाही. माझा बंधू, ज्येष्ठ बंधू आहेत, ते शेती बघतात, परंतु मला शेतीची पहिल्यापासून आवड आहे. आणि आमचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे शेती आवड असल्यामुळं आणि शेतीत कष्ट केले त्यामुळेच हे मला दिवस मिळाले. त्यामुळे असं वाटतं की शेतीची जमिनीशी नातं ठेवलं पाहिजे. अगदी. सर तुम्ही प्रशासनात तर आहातच, आता कामही तुमचं फार महत्वाचं इकडे सगळं सुरू आहे. शिक्षक म्हणून तुम्ही अधिक पसंती देता या व्यवसायाला की प्रशासनाला तुमची अधिक पसंती आहे? प्रत्येक पदाची तशी जबाबदारी खरंच वेगवेगळी आहे. मी जर असं म्हणेन की शिक्षकासारखा चांगला पेशा कुठलाच नाही, कारण की तुम्ही विद्यार्थ्याचं भवितव्य घडवत असता, राष्ट्राचे सुजाण नागरिक घडवत असता, आणि या पेशासारखं समाधान कुठंच नाही. आणि प्रशासनात काम करत असताना देखील आपण एका शहराचं म्हणा किंवा एका विभागाचं नेतृत्व करत असतो. मात्र जे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं जे आपण एक त्याला शिकवल्यानंतर किंवा त्याचं आयुष्य घडवत असताना आपल्याला जे समाधान मिळतं ते प्रशासनात शेकडो हजारो कामं केली तर बरेच वेळा ती नाराजी लोकांच्या मध्ये असते. सगळ्यांचं आपण समाधान करू शकत नाही. तर तुलनात्मक दृष्ट्या दोन्ही कामं जरी वेगवेगळी असतील, तुलना अजिबात होणारच नाहीये. मात्र समाधान देणारा पेशा कुठला असेल तर तो शिक्षकी पेशा आहे असं माझं मत आहे. आणि आज सन्मान सुद्धा कुठल्या पेशामध्ये आहे, तो शिक्षकी पेशामध्येच आहे. आणि कुठल्याही कितीही मोठ्या पदावर व्यक्ती असला तर तो आदरानं शिक्षकाच्या समोरच झुकतो. त्यामुळे शिक्षकी पेशासारखा चांगला पेशा नाही असं म्हणेन. म्हणजे आजही सरांच्या मनामध्ये एक शिक्षक दडलेला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतली सर काही मंडळी आहेत ज्यांच्याकडून आम्ही असं ऐकलंय की तुम्ही काही समस्या त्यांच्या सोडवत असता, तेव्हा ते समस्या सांगत असतात, पण तुम्ही मात्र त्यांना शिक्षकाच्या सुरात समजावत असता. खरं आहे का हे? काय होतं की आपण जे एक शिक्षकी पेशात काम केलं असल्यामुळं आपल्याला एक विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आपण समजून सांगतो, कारण की येणाऱ्या नागरिकांशी मी जर तुटकपणे वागलो, त्याचा अर्ज पाहिला, हा ठीक आहे काम होणार आहे किंवा काम होणार नाही असं सांगितलं तर तो नक्कीच त्याचं समाधान होणार नाही. जसं एखाद्या आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनी तपासलं, काहीच न बोलता आपल्याला गोळ्या दिल्या, तर तुम्ही डॉक्टर बद्दल काय म्हणणार, डॉक्टर काहीच चांगला नाही. तर डॉक्टर देखील त्या पेशंटशी चांगल्या पद्धतीने बोलतो, त्याला विचारतो, चारीकडचे तिकडचे प्रश्न विचारतो, त्याला काही गोष्टी समजावून सांगतो. त्यामुळे त्या पेशंटलाही वाटतं गोळ्या खाण्यापेक्षा हा डॉक्टर खूप चांगला आहे. तर माझ्याकडे येणाऱ्या माणसाच्या समस्या मी फक्त किरकोळ समस्या असतात किंवा काही वेळा त्या समस्या माझ्याकडून सुटणाऱ्या देखील नसतात. काही न्यायालयीन बाबी असू शकतात, काही माझ्या हातातल्या नसतात, काही धोरणात्मक बाबी असतात. मात्र येणाऱ्या व्यक्तीचं मत किंवा त्याची भूमिका मला जाणून घेतली, त्याच्या अडचणी मला समजून घेतल्या, त्याला मी जर त्या चांगल्या पद्धतीने पटवून शकलो तर तो अनावश्यक दुसरीकडं त्याचा पाठपुरावा करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्या व्यक्तीला समजून सांगणं गरजेचं असतं. अन्यथा त्याच्या आयुष्यामध्ये तो अनेक ठिकाणी त्याच तक्रारी करत राहतो किंवा तेच अर्ज विनंत्या देत असतो की जे काम होणार नाही, त्याचा आयुष्यातला महत्वाचा वेळ सुद्धा वाया जात असतो. त्यामुळे मी बऱ्याच वेळा जास्तीचा वेळ अशा लोकांना देतो आणि त्यांना काही गोष्टी समजून सांगत असतो. हा माझा याच्या पाठीमागे हेतू असतो. खरंय.
असं म्हणतात की प्रशासनात काम करत असताना एक वृक्षपणा तुमच्या सगळ्याच वागण्या बोलण्यात येतो, एक चौकटबद्ध आयुष्य होत असतं, परंतु लेंगरेकर सरांना ऐकत असताना त्यांच्यामध्ये असणारा एक संवेदनशील माणूस आपल्याला इथे दिसतोय. सर, तुमचं पुस्तक प्रकाशित झालं, अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे, जपानवारी विकासवारी हे पुस्तक. काय प्रवास होता ह्या लेखनाचा? म्हणजे तुमच्यामध्ये एक खरं तर ललित लेखक खूप चांगल्या पद्धतीने आहे. मी ते पुस्तक वाचलंय म्हणून अधिकारवाणीने सांगू शकते की जपानचे सगळे तुम्ही त्या अर्थात कामाचाच अनुभव होता, परंतु ते तुम्ही एका ललित बंधामध्ये टिपलेत. काय प्रवास आहे हा? प्रशासनात काम करत असताना आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. तर हे अनुभव शब्दबद्ध करणं प्रत्येक वेळी शक्य नसतं. मी शासकीय दौऱ्यातूनच मी जपानला गेलो होतो. तर त्यावेळी भारताची आणि जपानची तुलना करत असताना मला काही अनुभव आले, ते कुठेतरी मांडून ठेवावं असं वाटलं आणि ते त्या माध्यमातून आले. मी बऱ्याच वेळा दिवाळी अंकांसाठी सुद्धा काही लेख लिहिलेले आहेत. मात्र कामाचा व्याप पाहता बऱ्याच वेळा लिहायला वेळ देखील मिळत नाही. मात्र मला असं वाटतं की आपण ते काही गोष्टी शब्दबद्ध केल्या पाहिजेत आणि आपले अनुभव लोकांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. तर ते पोहोचवण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केलेला आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. याच्यापूर्वी देखील आम्ही आमच्या बॅचच्या मित्रांच्या मुलाखती ज्या आहेत त्या संकलित करून एक संपादित पुस्तक देखील केलं होतं. आणि सांगायला मला खरं तर आनंद वाटतो की आम्ही आमच्या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय संघटना जी आहे, महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना असं आम्ही जुनं नाव आहे त्याचं, तर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या नागरी भागात काम करणाऱ्या नगरपालिकातील कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा पण घेतली. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून शहरी भागात काम करणारे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत तर यांच्यामध्ये असलेलं साहित्यिक गुण तो बाहेर आणला पाहिजे, त्यांना एक व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे. तर ती स्पर्धा घेऊन त्याचं एक संकलित पुस्तक आम्ही आता प्रकाशित करतोय. आमच्या संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख, आमचे सचिव प्रशांत रसाळ साहेब, या सगळ्यांची आणि डॉक्टर किरण कुलकर्णी सर जे तत्कालीन नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त होते, यांची कल्पना होती. आणि त्याचबरोबर आम्ही नगरपालिकांमध्ये असलेल्या ग्रंथालयांचं ज्यांना 100 वर्ष 75 वर्ष झालेले आहेत किंवा त्यांना 50 वर्ष झाले तर अशांची माहिती असलेलं देखील एक पुस्तक आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने करतो. तर याचं समन्वय करण्याचं काम मी करतोय कारण मला हे आवड असल्यामुळं. तर अलीकडे आपण बघितलं तर समाजामध्ये मोबाईलचा वेळ खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्याकडे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बरेचसे विद्यार्थी शिकत असतात आणि ज्या नसलेल्या गोष्टी त्या विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवल्या जातात. त्यामुळे शहरामध्ये वाचन चळवळ वाढवली पाहिजे आणि या वाचन चळवळीसाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. हा एक माझा त्याच्या पाठीमागचा हेतू पण आहे. आणि याच्यासाठी अलीकडे आमचे प्रशासकीय अधिकारी देखील आम्हाला तशा पद्धतीने मदत देखील करतात आणि आम्ही संघटनात्मक पातळीवर देखील हे करत आहोत. तर हे दुसरं काही नाही तर ही आवड पण आहे आणि समाजाची याची गरज पाहता आपल्याला त्याला प्रोत्साहन देणं देखील आवश्यक आहे. अगदी अगदी. सरांचा प्रवास खरं तर फार महत्त्वाचा सगळा झालेला आहे. शैक्षणिक असेल, सामाजिक क्षेत्रातलं काम त्यांचं आहे, प्रशासनात आहे. एक हळवं व्यक्तिमत्व सरांमध्ये आहेच, परंतु वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी, चळवळींशी तुम्ही जोडलेले आहात. प्रशासनात काम करत असताना कधी कधी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली असते किंवा अनेकदा काही तडजोडी कराव्या लागत असतात, परंतु आपल्या आतला जो सच्चा माणूस असतो तो त्या तडजोडींमध्ये आपल्याला कधी कमी जास्त सल्ले देत असतो. आणि पुन्हा तुमच्यासारखी माणसं जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक चळवळींशी बांधलेली असतात, वेगळ्या विचारधारांशी बांधलेली असतात, त्यावेळेला प्रशासनात काम करत असताना थोडंसं हळवं मन जे आहे ते आपल्याला निर्णय घेत असताना कुठेतरी मागे खेचत असतं, कुठेतरी अधिक करत असतं. तुमचा सगळा याबाबतचा काय अनुभव आहे? माझा अनुभव असा आहे की प्रशासनात कुणी कितीही कुठल्याही पदावर काम करत असेल तर संविधान, कायदा आणि नियम याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुणी काही काम करू शकत नाही. तुम्ही कितीही कुणाला म्हणजे मदत करायची म्हटली तर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करू शकत नाही. मुळात जर आपण आपली कल्पना स्पष्ट असेल तर आपलं संविधान किंवा कायदा हे कशासाठी? कल्याणकारी राज्यासाठी. आपण काम कोणासाठी करतो? लोकांच्या कल्याणासाठी. हे जर डोक्यात ठेवलं तर येणारा कुठलीही व्यक्ती असेल तर त्याचं काम हे योग्य असेल तर नक्कीच आपण त्या चौकटीत बसून करू शकतो. त्यामुळे मला आतापर्यंत अशा पद्धतीने कुठे काही अडचणी आलेले नाहीत. काही बाबतीमध्ये आपल्याला तडजोड करावी लागते, हे मान्यच आहे. जीवन म्हणजे तडजोड असं आपण म्हणतो. आणि तडजोड करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला तर आपण ते शिवतंत्र म्हणून
बऱ्याच वेळा काय होतं की तह करावा लागतो, 4 पावलं मागं घ्यावी लागतात, पुन्हा आपण ते किल्ले जिंकून घेतो. तशा पद्धतीनं काही निर्णय मला देखील प्रशासनात घ्यावे लागतात. अगदी प्रसंगी आम्ही काही गोष्टी ऐकून घेतो, पुन्हा ज्या आम्हाला करायच्या त्या पद्धतीने आम्ही करतो. मात्र कायद्याची चौकट न मोडता अगदी लोकांसाठी आपल्याला त्या गोष्टी करायच्या आणि व्यापक जनहित जे म्हणतो, व्यापक लोकहितासाठी काम करायचं असतं. एका विशिष्ट व्यक्तीला याचा फायदा होईल हे न पाहता आपल्याला व्यापक लोकांसाठी किती फायदा होईल हा त्याच्या पाठीमागं हेतू असेल तर नक्की काही अडचणी येत नाही. फार महत्वाचं असं सरांशी बोलणं, गप्पा सुरू आहेत, परंतु वेळ कुठेतरी बांधून नेत असते. सर, जाता जाता शेवटचा प्रश्न. तुम्ही प्रशासनात आहात आणि अनेक नवीन मुलं जी आहेत त्यांना UPSC MPSCचा ओढा असतो आणि कमीत कमी अभ्यास करून किंवा कमीत कमी वेळ या सगळ्याला देऊन किंवा अनेक वेगवेगळे उपद्व्याप करत असताना सुद्धा MPSC करायचं आहे, UPSC करायचं आहे, असाही एक ट्रेंड अलीकडे येत आहे. काही मुलं फार प्रामाणिकपणे तसं काम करतायत सुद्धा, वेळ देऊन अभ्यास करतायत. अशा सगळ्या आपल्या नव्या युवक युवतींसाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? प्रशासकीय अधिकारी बनायचं म्हटलं तर आपण जर बघितलं तर UPSC द्यायचे असेल तर केंद्रीय सेवांमध्ये जाण्यासाठी UPSC द्यायचे. राज्यातील महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर MPSCची परीक्षा द्यायची. आपण जर जागा आणि त्याला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या बघितली तर अतिशय व्यस्त प्रमाणात आहे आणि दिवसेंदिवस स्पर्धा खूप मोठी तीव्र होत चाललेली आणि बरेचशी मुलं आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा उमेदीचा काळ या परीक्षांची तयारी करण्यामध्ये वेळ जातो त्यांचा. त्यामुळं आपल्या आयुष्याचं नियोजन करत असताना किंवा करिअर प्लॅनिंग करत असताना की प्रत्येक विद्यार्थ्यानं योग्य नियोजन केलं पाहिजे. मी माझाच जरी प्रवास बघितला तर माझ्याकडे हातामध्ये गमावण्यासारखं काही नव्हतं, कारण माझ्याकडे पहिल्यांदा नोकरी शिक्षकाची होती, दुसऱ्यांदा देखील विक्री निरीक्षक होतो आणि मला सरकारी ही 3री नोकरी मिळाली. म्हणजे मी नोकरीत असताना कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता देखील मी यश मिळवलं. भले मला वेळ लागला याच्यामध्ये. विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन घेतलं. मुळात म्हणजे स्वतःचा कल काय हा तो बघितला पाहिजे. इतर कोणी सांगतंय म्हणून करणं किंवा या पदासाठी मिळणाऱ्या सेवा सुविधा प्रतिष्ठा हे बघून जर आपण इथे येत असेल तर बरेच जणांचा नंतर तो जे त्यांचा ते वास्तव बघितल्यानंतर त्यांचं मन सुद्धा हे त्यांना वाईट वाटू शकतं. कारण की प्रशासनात सगळेच येणारे नंतर त्या पद्धतीनं काम करू शकत नाहीत. आपण पाहिलेलं स्वप्न, दाखवलेले आशा आकांक्षा बऱ्याचशा वेगळ्या असतात. प्रत्येकाला आता UPSC किंवा MPSC करायची लाल दिव्याची गाडी दाखवली जाते, त्यांना ती खोटी प्रतिष्ठा दाखवली जाते. तर आपण लोकांसाठी काम करतो ती करण्याची जर तळमळ इच्छा असेल तरच त्या प्रशासनात येणं खरं तर स्वागतार्ह आहे असं म्हणेन. दुसऱ्या काही अनावश्यक गोष्टी डोक्यात ठेवून काही लोक असतात, अशी लोक नंतर टिकत देखील नाही प्रशासनात. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्या स्पष्ट असायला पाहिजेत. आणि करिअरचं नियोजन करत असताना आपण किती वर्ष परीक्षेची तयारी केली पाहिजे हे देखील विचार केला पाहिजे. कारण की अनेक लोक 10 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि 10 वर्षानंतर वय झालेलं असतं साधारणपणे 38 ते 40 आणि त्याच्यानंतर उरलेलं आयुष्य काय करणार. अशा याच्यामध्ये बेरोजगारी खूप पाठीमाग लागते, कुठल्याही प्रकारचं आयुष्य सेटल झालेलं नसतं. तर त्यामुळे नियोजन करत असताना आपण कुठला तरी एक व्यावसायिक पदवी घेतली पाहिजे, आपल्या हातामध्ये दुसरं प्लॅन पाहिजे, तरच या परीक्षेमध्ये यावं मी असं म्हणेन. आणि स्पर्धा परीक्षा हेच काही सर्वस्व नाहीये. करिअरचे अनेक खरं तर मार्ग आहेत, ते देखील आपण चोखाळले पाहिजेत. जिकडे तिकडे प्रत्येकजण स्पर्धा परीक्षा आणि MPSC UPSC असं जर करत बसलं तर इतर उद्योग व्यवसाय कोण करणार. तर खरं तर आपण रोजगार देणारे बनलं पाहिजे, आपण उद्योजक देखील बनलं पाहिजे. आणि दुर्दैवानं आपण त्या गोष्टीकडे खरं तर कुठं कोणी फोकस करत नाही असं दिसतंय. त्यामुळे सगळीकडे सगळ्यांनाच नोकऱ्या पाहिजेत आणि कुणाला नोकऱ्या देणार बनायचं नाही असं एकंदरीत चित्र आहे. ते पण अलीकडे बदलायला लागलेलं आहे. मात्र जी तरुण आहे त्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही कल्पना निर्माण करून काही क्लासेसच्या माध्यमातून फक्त बिंबवण्याचं काम केलं जातं. वास्तवाचं भान ठेवून या क्षेत्रामध्ये यायला काही हरकत नाही. खरे सर, आणखीन एका मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय, ते म्हणजे शासकीय नोकऱ्या तर आहेतच, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना थेट लोकांशी संपर्क असतो आणि त्यांचे प्रश्न सोडवत असताना अनेकदा लोकांकडून अरेरावीची भाषा होत असते किंवा अंगावर धावून येणं आहे, शिवीगाळ होणं आहे. हे सगळं करत असताना अधिकारी पदावर जेव्हा असतो त्यावेळेला एक तणावाचं वातावरण भोवताली आपल्या असतं. तो तणाव खरं तर मॅनेज करणं, ते सगळं सांभाळणं आणि पुन्हा एक कुटुंब सुद्धा आपल्या सोबत असतं. हे नेमकं कसं तुम्ही करत असता? तुम्ही महानगरपालिका म्हणा किंवा नगरपालिका
ह्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामीणमध्ये म्हटलं की ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद, ते त्रिस्तरीय आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर फक्त ग्रामसेवक असतो, पंचायत समितीला खूप कमी तक्रारी जातात. मात्र नगरपालिका आणि महापालिका यांच्यावरती कुठला स्तर नाहीये. त्यामुळं नगरपालिका असो किंवा महापालिका असतो, इथं स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, ते शहरातच राहणारे असतात आणि त्यांचा दबाव प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि लोकशाहीच्या पाठशाळा आपण या स्थानिक स्वराज्य संस्थाने म्हणतो. त्यामुळं पाठशाळा म्हटलं की सगळ्याच गोष्टी तिथे येतात. आणि नगरपालिका महापालिका कायद्यापासून आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या काही आयुष्यात घडामोडी होतात त्या सगळ्यांचं नियमन या कायद्यानुसार त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात आपण करत असतो. त्यामुळं नळ, गटर, रस्ते या तिन्ही बाबीशी संबंधित असो किंवा जन्ममृत्यू असो, मालमत्ता कर असो, कुठलाही बाब असो, की महानगरपालिका किंवा नगरपालिकेशी संबंधित आलं की ते काम माझं झालंच पाहिजे आणि तात्काळ झालं पाहिजे, अशी एक लोकांची मानसिकता असते. आणि बऱ्याच वेळा अपप्रवृत्तींचा त्या प्रशासनात खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. पूर्वीच्या काळातला राजकारणाचा जो काम करण्याची पद्धत होती आणि अलीकडच्या ह्याच्यामध्ये जसं इन्स्टंट फूड हवं सगळ्यांना, तर बऱ्याचजणांना सगळ्याच गोष्टी इन्स्टंट हव्या असतात. त्या या कायद्याच्या चौकटीत तर बऱ्याच वेळा बसवणं शक्य नसतं. त्यामुळे ह्या ताणतणाव नक्कीच निर्माण होतो. इतर जे शासकीय कार्य आहेत त्याच्यामध्ये त्यांना गव्हर्निंग म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी कुठली लोकल बॉडी नसते. म्हणजे तुम्ही सरकारी महसूल कार्यालय म्हणा किंवा शासनाचे विविध विभाग राहा, GST असो किंवा अन्य महिला बालकल्याण विभाग असो किंवा इतर कुठलेही विभाग असो की ज्याच्यामध्ये थेट राज्य शासन काम करतं, त्यांना रोजच्या रोज कोणी नियंत्रण करत नाही. मात्र इथे नगरसेवक पासून त्यांच्या कार्यकर्त्यांपासून प्रत्येक जण हस्तक्षेप करत असतो. अनेक वेळा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत येत असतो. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असतो आणि त्यामुळे बरेच वेळा कर्मचारी त्यांच्या हस्तक म्हणूनच काम करत असतात. आणि त्यामुळे इथे काम करणारा अधिकारी जो शासनातून आलेला असतो त्याला दोन्हीकडून प्रेशर असतं. कायद्याच्या चौकटीत पण काम करायचं, या लोकांची मर्जी सांभाळायची, आणि हे काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात तणाव येत असतो. याचं ताणतणावाचं व्यवस्थापन असं कोणी काही करायला शिकवत नाही. याच्यासाठी जरी शासनाने विपश्यनासाठी सुट्टी जरी दिली असेल तर सगळेच काही विपश्यना करत नाही. मात्र हा वास्तव आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ताणतणावाचं व्यवस्थापन करत असतो आणि याच्यातून मार्ग काढत असतो. बऱ्याच वेळा या ताणतणावाचं व्यवस्थापन नाही झालं की मग कार्यालयामध्ये दमदाटी करणे किंवा मारामारी होणे अशा घटना होतात. आणि राज्यभर अनेक तुम्ही घटना बघितल्या, दर 6 महिन्याला कुठे ना कुठे अशी घटना होते. त्यामुळे या गोष्टीसाठी खरं तर सामाजिक पुढाकार घेऊन किंवा लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन, प्रशासनाने सुद्धा पुढाकार घेऊन हे ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी काही कार्यशाळा घेणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने पोलिसांना देखील तणावाचं व्यवस्थापन करावं लागतं, मात्र त्यांच्याकडे दंडशक्ती आहे. त्यामुळे तिथे जाऊन कोणी काही जास्त दुडगुज घालत नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत आले की या पद्धतीची घटना घडतात दिसतात. सर, कुटुंबाची भूमिका काय असते अशा वेळेला? कुटुंबाच्या दृष्टीने ही जरी एक नोकरी असली तर कुटुंबालाही या नोकरीमुळे आपल्याला वेळ देता येत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपत्तीच्या घटना असतात आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा म्हणजे अलर्ट राहावं लागतं आणि यावेळी कधी अपरात्री यावं लागतं. आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या समस्या असतात, त्यावेळी देखील समस्येला फेस करावं लागतं. मग आणि बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी म्हणजे इतरांचे जसं पोलिसांना सणासुदीच्या दिवशी आपल्या कर्तव्यावर राहावं लागतं, तर महापालिकांमध्ये किंवा नगरपालिकांमध्ये देखील दीपावलीची सुट्टी असो, इतर लोक सुट्टीला गेली तर त्या महापालिकेला काम करावंच लागतं, तिथल्या कर्मचाऱ्यांना काम करावंच लागतं. तर ह्यावेळी कुटुंबाला बऱ्याच जणांना वेळ देता येत नाही. तर त्यामुळे तो एक दबाव असतो कौटुंबिक, आणि आपण त्यांना एवढा न्याय देऊ शकत नाही. म्हणजे हा ताणतणाव शेवटी कामाचा भाग देखील आहे. मात्र त्यातनं देखील अधिकारी कर्मचारी वेळ काढतात, त्या तणावाला कुठेतरी वाट मोकळी करून देत असतात. या गोष्टी व्यवस्थित हँडल कराव्या. तुम्हालाही घरातून वहिनींचं असं प्रेशर असेल ना? हा, कौटुंबिक बाबतीत या असतातच बाबी, मात्र याचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागतं. सर, फार महत्त्वाचं तुम्ही सगळं बोलताय. या गप्पा अशाच सुरू राहाव्यात असं वाटतंय, परंतु सरांचं सगळं स्केड्यूल, त्यांची कामाचा सगळा ओघ बघता फार महत्त्वाचा वेळ सर तुम्ही ऐसपैसच्या या गप्पांसाठी दिलात. तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते. धन्यवाद.